तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. आता मी जरा देव पूजतोय आणि गणपती पण पूजला आहे, म्हणजे साफसफाई मग हारबीर चेंज केलेत. मग पूजा करेन थोड्या वेळात. आता पहिली जे घरचे देव आहेत त्यांची पूजा करणार आणि मग त्यानंतर बाहेर गणपतीची करणार, मग मंदिरात जायचं परत 1 2 3 ठिकाणी. मग आता हे लगेच फटाफट करून घेतो. पेढे राहिले होते. झाले घरची देवाची पूजा आणि गणपती बाप्पाची पूजा झाली. आता जातो गावातले देव पूजून येतो लगेच. जाऊ मम्मा निघू. झालं सगळं झालं. मला फक्त ते हे आणून दे ना. काय पंचपाळ आणून दे देवाच्या तिथलं आणि एक सुपारी, 2 सुपाऱ्या, 2 हळकुंड आणून दे. एक पंचपाळ, 2 सुपारी, 2 हळकुंड. चला झालं सगळं घेतलं मी. फुलं घेतली, ते घेतले, ते घेतले आणि निघतो आता. मम्मी मामी तयारी करते. भाजी नैवेद्याला व्यवसाय त्यांचं म्हणून. अंडा आणि गोड बनवून झालं. तर मी जातो. मला फटाफट जावं लागेल आणि यावं लागेल परत. जस्ट आरती झाली आणि आमची ध्रुवी एकदम मस्त नटून थटून आली आहे. इकडे ये इकडं. बापाच्या पाय पडतील. काय आज का कुठे चालले तू? गौरीच्या पाय पडाय? हा बापाच्या पाय पडतील दादा. गौरीच्या पाया पडायला चालले तर आज बायका. वौसा आहे ना म्हणून. वौसाच बोलतात ना का औसा? वौसा म्हणून चालले. दाखवलाय आता नैवेद्य म्हणून. चला घ्या या आता प्रसाद घ्या परत. घे का प्रसाद. मला असं फील येतंय थोडं थोडं की कोणीतरी आज येईल, म्हणजे कोणीतरी असं फ्रेंड्स नाही तर रिलेटिव्ह कोणतरी येईल असं फील येतंय. बघूया आता कोण येतंय काय. तेच झालं, कोण ना कोणतरी आलं. गावातले आलेले चालले दर्शन घेऊन आता गेले. काय माहिती आले पाया पडून गौरीच्या. आता बाबांना गौरीचा ब्लॉग करायला पाहिजे होता तू. गौरीचा ब्लॉग नसतं ते ब्लॉग असतं. मम्मी पप्पांना वाहन देणार. पप्पा काहीतरी सांगा ना ह्याच्याबद्दल. वान वान वान. पूजा करते मम्मी पप्पांची. बघा इकडं वाहन देते मम्मी. इथल्या ठेवायचं असतो. तू तुझीच हे होती. दोघांची पूजा. चल मग आता भूक लागली मला जेवायला. मी अजूनपर्यंत काहीच खाल्लं नाहीये ना. मला खायला दिलंय ना, मी खाल्लंय ना, मम्मीने खाल्लंय. आता मम्मी मला वाढ लवकर. असते टू हॉट. मम्मी एवढी सुंदर दिसते आणि फोटो नाही काढले असं होईल का? एक पासपोर्ट साईज फोटो घेते जंगलामध्ये. तिकडं का उभी झालीस पण? ही इकडं का अशी उभी आहेस? इथं भेंडी आणि भाकरीची वाट बघतोय आणि तू आल्यापासून फोटो काढ, हे काढ. फोटो काढून झालेत तरी पण ती टाइमपास करते. आणि मम्मी बनव की लवकर जा. असं सुंदर नको बनूस. ते किसन फायनली जेवायला भेटलंय मस्त. हे एवढं सगळं आहे आणि भाकरी गरम गरम मस्त जेवतो. आणि खूप लेट झालं जेवायसाठी, कारण की 2:19 झाले. भूक लागली खूप. खाऊन घेते यार.
जसा मंदिरात आलो तसा पाऊस पडायला चालू आहे. आता बत्ती लावून घेतले मी आणि पोरं आरतीला फिरतायत गणपतीच्या. तर बघू मी पण जाईन मी आणि रुद्र बघू ट्राय करू जायचा. आणि हा एक एक वस्तू सांगतोय पाहिजे. हा ते एक्स्ट्रा माचीस आहेत जणू कॅच. ओके टाईम झाला आहे 7 वाजायला आले. 7 वाजायला 10 मिनटं बाकी आहेत. 10 मिनिट टोटल 10 मिनिट्स बाकी. इथं ॲक्च्युली पाऊस पडतो तर घरीच जातो आणि आरतीची तयारी करतो गणपतीची. भिजत आलो धावत एकदम धावत आलो भाई. आरती नको जायला म्हणून हा पण फ्रेश झाला आणि आला. पण आरती अजून आली नाही अनफॉर्च्युनेटली. बरं चांगला आहे. आणि आमची सिंड्रेला ही वेगळी सिंड्रेला आमची नवीन अलगच आहे हिचं तर खरं अलगच. अक्का आरतीची वाट बघूया आता येतील पोरं ते थोड्या वेळात. काकडी कोण एवढी करणार आहे? घेऊन नाही कळते ना. एक अजून एक पोळ्या करत त्याच्या काकडी खायची म्हटलं दे तिला काकडी. असं काय नाही दादी आरती पोळ्या करत त्याच्या. आता मी आरती केली थोडे 2-3 घरामध्ये आणि मग देवीचं दर्शन घेतलं गौरीचं. आणि मग आलं आरतीसाठी आपल्या साईबाबा मंदिरामध्ये. आता ही आरती करून मी लगेच घरी जाणार. आणि अजून एक गोष्ट की उद्या आपले गणपती बाप्पाचं विसर्जन आहे. तर उद्याचा शेवटचा दिवस आहे आणि उद्याचा व्लॉग नक्कीच बघा. कारण की उद्या खूप मजा येईल. थोडे इमोशन्स भरलेले असतील त्यामध्ये काय लोकांचे कायकांचे. मग विसर्जन झाल्यावर सगळं गाव मग पूर्ण एकदम म्हणजे जे रिलेटिव्स येतात ते सगळं गाव पूर्ण खाली होणार. ते एक वेगळं होतं वातावरण. बट उद्याचा व्लॉग नक्की बघा. उद्या दर्शन आहे आपल्या बाप्पांचं. तर सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही लोक. काय बोलतो जंगम? चला गेले सगळे जंगम लॉकला. चलो निघले आता. निघूया आपण लॉकला मग घरी. जेवण झालंय आता मस्त वॉकला आलेलो आपण. व्लॉग आता सेंड करूया कारण की खूप मोठा व्लॉग झाला आजचा पण. तर भेटूया उद्याच्या व्लॉगला. ओके थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टाटा बाय बाय.